नमस्कार. आधुनिक अतुल्य भारतच्या कल्टिवेटिंग कॉन्शियसनेस या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज जाऊया आपण संवादाच्या पलीकडे. अनेक वेळा अनेक व्यक्तींशी आपला संवाद घडतच असतो. त्या संवादात जे शब्द आपण वापरतो, आपली जी देहबोली असते, त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी कळतच असतात. पण त्या पलीकडे, त्या शब्दांच्या पलीकडे कधी-कधी अनेक अर्थ आपल्याला उलगडत जातात. त्या व्यक्तींच्या संकल्पना, त्या व्यक्तींच्या आयुष्यातली काही महत्त्वाची मूल्य, जी संवादात खरं म्हणजे काही प्रतिबिंबित होत नाहीत. ती दिसत राहतात आपल्याला. अशा काही गोष्टी आपल्या आजूबाजूलाही घडत असतात आणि त्या कायम आपल्या लक्षात राहतात. कारण संवादाच्या पलीकडे घडलेलं दर्शन हे अतिशय रम्य असतं, असं म्हणता येईल आपल्याला. पहिला जो अनुभव माझ्या अगदी लक्षात राहिला आणि मनातून तो जात नाही, तो म्हणजे जवळ-जवळ 30 वर्षापूर्वीचा आहे. नवरात्राच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला जेजुरीला जायचं ठरलं. दुचाकी वाहनावर आम्ही 2-3 कुटुंब निघालो जेजुरीला जायला. वातावरण इतकं सुंदर होतं, की कधी जेजुरीच्या जवळ आलो हे कळलंच नाही. जेजुरीच्या अगदी जवळ आल्यावर डाव्या हाताला एक शाळा होती आणि त्या शाळेमध्ये दुसऱ्या दिवशी लागणारी झेंडूची फुलं घेऊन एक पती-पत्नी बसले होते. आणि त्याची विक्री झाली की घरी जायचं, असा त्यांचा अर्थातच कार्यक्रम होता. आम्ही गेलो. फुलं खूप सुंदर होती. झेंडूची फुलं सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी लागणार म्हणून विकत घेतली. पण नंतर असा विचार आला, की आपण गड चढणार, थोडं नाही म्हटलं तरी ऊन लागणार. तर ही फुलं आपण इथेच या काकांकडे ठेवू. ते बाजूला ठेवतील. पैसे देऊन जाऊ म्हणजे त्या काकांना त्याचंही अडचण वाटणार नाही आणि येताना फुलं घेऊ आणि घरी जाऊ, असा विचार ठरला. जेजुरी गडावर पोहोचलो. वातावरण ढगाळ झालंच होतं, पण पाऊस पडेल असं वाटलं नाही. असं वाटलं सुरेख वातावरण आहे. त्यामुळे जेजुरी गडाच्या मागच्या बाजूनी कडेपठाराकडे आम्ही निघालो. कूच केलं असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रवास मोठा होता. पण अचानक पावसाच्या सरी जोरदार कोसळायला लागल्या. आम्ही मध्यावर. पुढे गेलं तरी भिजणार, मागे आलं तरी भिजणार. वय तरुण, त्यामुळे असं ठरलं, की जाऊच पुढे आपण. मग पुढे गेलो. दर्शन सुंदर झालं. त्याच पावसामध्ये थोडं कमी जास्ती प्रमाण होत होतं पावसाचं. पुन्हा आलो, गडावर पोहोचलो. तोपर्यंत पाऊस थोडा कमी झाला. पण थांबला नाही. आता किती वेळ वाट पाहणार? निघूया म्हणून निघालो परत दुचाकीवरून. शाळेकडे जसं जवळ यायला लागलो, तसं मनात विचार आला, इतका पाऊस कोसळून गेला, ते काका-काकू अजून वाट पाहत थांबले असतील का? आजच्यासारखा एवढा मोठा रुंद रस्ता नव्हताच. त्यामुळे थोडंसं त्या काका-काकूंकडे पाहत-पाहत, शाळेकडे पाहत-पाहत हळू-हळू चाललो होतो. शाळा जवळ आल्यावर पाहतो तो काय, आधी काका-काकू थोडंसं शाळेच्या आत बसले होते, म्हणजे त्यांच्या प्रवेशद्वाराच्या आत. आता ते अगदी रस्त्याच्या कडेला येऊन थांबले होते आणि आम्हाला बघताच त्यांनी आम्हाला हात केला. अर्थात आम्ही थांबलो. फुलं घ्यायची, घेतली आणि काकांना म्हटलं, "अहो काका, केवढा पाऊस कोसळला." दोघंही जण एक छत्रीमध्ये स्वतःला मावून थांबले होते. नाही म्हणले, "तुम्ही पैसे दिले होते ना, मग तुम्हाला नको का फुलं परत द्यायला? असं कसं करून चालेल?" त्यामुळे आम्ही अजून अर्धा तास तरी नक्की वाट पाहणार होतो. मनोमन कमाल वाटली. त्यांच्या चेहऱ्याकडे बघताना आणि ह्या झालेल्या साध्याशा संवादात असं काहीच नव्हतं. पण त्यांची कृती ही त्या संवादाच्या फार पलीकडे घेऊन गेली आम्हा सगळ्यांना. आपण पैसे घेतले, त्याचं मोल आपण दिलं पाहिजे. या संकल्पनेचं त्यांनी जो अपरंपार आदर केला, ते खरं म्हणजे आजही मनातून जात नाही. आजही जेजुरीला जाण्याची वेळ आली, ती शाळा दिसली, की ते काका-काकू कायम आठवतात. पुढचा जो लक्षात राहिलेला प्रसंग आहे ना,
तोही असाच जवळ-जवळ 15-16 वर्षापूर्वीचा आहे. पण संवादाच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी विसरता विसरत नाहीत. राजस्थानला गेलेलो असताना आमचे वाहनाचे चालक होते ओम सिंग. जोधपूर इथे थांबून अन्य ठिकाणी जायचं असा आमचा कार्यक्रम होता. आम्ही 2-3 शहरं जी फिरायची ठरवली होती ती फिरलो आणि परत आलो जोधपूरला. राजस्थानमध्ये मिरची वडे फार सुंदर मिळतात आणि जिथे मिळतात तिथे त्यांनी आम्हाला नेलं. सुंदरच होते चवीला. ओमसिंगनं म्हटलं, की "अहो घरच्यांनाही आवडत असतील. घरी घेऊन जाता का?" "चालेल की" म्हणाले. सौम्य होता आवाज अगदी. "किती माणसं आहेत?" संख्या सांगितली त्यांनी. "प्रत्येकी 2 यावे अशी कल्पना करून मी त्या दुकानदाराला सांगितलं. तशी ओमसिंग पुढे येऊन म्हणाले, "भाभी जी, एक ही काफी है." परत फिरलो ते सगळं संपवून. रस्त्यात मिठाईचं दुकान लागलं. हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांना मिठाई काय आवडेल घरी घेऊन जायला विचारलं. त्यांनी नाव सांगितलं. मिठाई घेतली. मी जास्ती घ्यायला लागले तर म्हटले, "भाभी जी, इतना ही काफी है." आता परत जेव्हा आलो, तेव्हा आता उद्या निघायचं. त्यावेळेला त्यांना काही पैसे देऊ केले. त्यांना वापरता येतील अशा ह्यानी आणि आपल्याबरोबर इतकं त्यांनी सुंदर सारथ्य केलं. माहीत नसलेली रस्त्यावरची काही ठिकाणं दाखवली. त्याची माहिती सांगितली. हा तर मुद्दा होताच. म्हणून त्यांना पैसे देऊ केले. त्यातली एक 500ची नोट त्यांनी उचलली आणि म्हणाले, "साहब, इतना ही काफी है. आदत बिगाड़ना ठीक नहीं है." संवाद असा इतका लहानसाच होता, पण त्याच्यात त्यांचं जे अंतरंग झळाळून उठलं ना, ते कमालीचं होतं. आजही तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला, की अत्यंत साध्या दिसणाऱ्या ओमसिंगच्या व्यक्तिमत्वामध्ये इतकं काहीतरी मोठं दडलेलं आहे आणि त्यांचा आत्मसन्मान हा इतका मोठा आहे, हे आठवलं, की मला खरोखर असं वाटतं, की नतमस्तकच झालं पाहिजे, नाही का? अशा माणसांसमोर. एरवी आपण आपल्या अवतीभोवतीच्या माणसांशी जेव्हा संवाद साधतो, तेव्हा दरवेळेला असं त्यांचा अंतरंगाचा गाभा आपल्यासमोर येतोच असं काही घडत नाही. पण कधी-कधी एकदम संवादाच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अगदी अस्पर्श असे पैलू दिसतात. तुम्हालाही असा अनुभव काही वेळेला नक्कीच आला असेल. तुमचे अनुभव, तुमची मतं ही कमेंट करून नक्की कळवाल ना? धन्यवाद.